ते लोकेशन म्हणजे ज्या लोकांपर्यंत कळायला पाहिजे की भीमथडी यात्रा कुठल्या परिसरात आहे, कुठं आहे, संचन नगर मध्ये आहे, हे एवढं लोक कलाकार आहे. कार्यक्रमाचा उत्सव खूप आनंदाचा आहे. लोकांना प्रेरणा सर्व खाऊही आहे, सर्व कलाकार आहे, गोंधळे आहे, वासुदेव आहे, पोतरज आहे, ज्योतिष आहे, सर्वांचा अगदी आनंदी आनंद आहे. या भीमथडी जत्रेत सर्व अगदी प्रसन्नता, सर्व पुणेकरांचा साथ खूप छान आणि आनंदाचा आहे. किती वर्षापासून म्हणजे किती पिढी तुमच्या ही आजोबा पंजोबा पारंपरिक शिवरायांपासून महाराजांच्या काळापासून आलेले आहे. काय सांगता का तुम्ही? हा, काय सांगता? हे म्हणजे वासुदेवाची वाणी आहे. सकाळच्या पारी हरिनाम बोलून एक लोकाला वासुदेव गोड आशीर्वाद देतो. एक लोककला लोकांपर्यंत जनजागृत वासुदेव काय होते पहिले आणि लोकांपर्यंत असं कळायला पाहिजे. म्हणजे वासुदेव म्हणजे आपला भारतीय नाताळ बाबा म्हटलं तर चालेल. हो हो तेच काम तो कधीतरी येतो पण हो, आपलं म्हणजे हे सकाळच्या पारी हरिनामाच्या दारी लोक निघाले की त्याचा एक गोड आशीर्वाद, पांडुरंगाचा नाव, त्या नावात सर्व लोक मावल्या सकाळी झाडायला उठतात, कुणी देवाला तुळशीला पाणी वाहतं. हे पारंपरिक बुडू नाही असं एक वासुदेवाची वाणी आणि वासुदेवाचा एक सर्वांना आशीर्वाद आहे. परंपरा ही आता संपत आली असं वाटत नाही. परंपरा संपत आली हे तुमचं म्हणणं खरं आहे, पण हे महाराजांच्या काळापासून आहे. हे म्हणजे एक माणूस म्हणतो ना की लोकांपर्यंत वासुदेव काय आहे हे कळायला पाहिजे. ताईंचं कसं वाटतं यावेळेस? ताईंचं योगदान कसं वाटतं? अतिशय सुंदर. वहिनींचं, ताईंचं, दादांचं अतिशय खूप छान. ते आईबाप आहे आमच्या सर्वांसाठी. गोरगरिबाचे अन्नदाते आहात. इथं आल्यापासून असंख्य लोकांचं त्यांनी कल्याण केलं आणि अजून करीतात. या भीमथडीत सर्वांबद्दल त्यांना आवड, प्रेम खूप छान आहे. शिवरायांच्या काळात हेराचं पण काम करत होते का? हेर ते काही एवढं आहे म्हणजे माहित असेल ना थोडस. बरं, 2025 कसं वर्ष? हे 2025 अतिशय सुंदर छान जाणार. अख्ख्या महाराष्ट्र, देश, भारत, पुणेकरांना सुद्धा आनंदी आनंदासारखं घडणार अशा वासुदेवाचा मनापासून शुभेच्छा, गोड आशीर्वाद. पांडुरंग हरी आणि वासुदेव हरी. दादा मुख्यमंत्री होते. आता हे बघा, हे आमचं कसं एक वाणीचं कार्यभाग आहे. आमचं फक्त एक हरिनाम आहे. आम्ही फक्त एक आशीर्वाद देणारी माणसं आहे. आम्हाला जास्त त्या गोष्टीत जास्त बोलू शकत नाही. पांडुरंग आचारसंहिता आहे का?